नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आता सध्या कंटिन्यू पाऊस पडतोय. आता बारीक बारीक पडतोय आणि मंगाचपासून एकदम कंटिन्यू जोरात पाऊस पडत होता. आणि पावसातनं काय असं वातावरण झालं आहे आणि आता फेरफटका मारण्यासाठी चाललेला आहे. तर जाऊया, बघूया. आणि ते बघा समोर कसलं वाटतं, एकदम वातावरण एक नंबर वातावरण झालं पावसाळ्यामध्ये. पाऊस पण कंटिन्यू पडतोय आणि आता थोडा कमी आला आहे. याच्या आधी कंटिन्यू जोरात पडत होता. आणि आत्ताच कॉलेजवरतून आलेला आहे आणि कॉलेजवरतून आलो आहे आणि आता चाललो आहे फेरफटका मारण्यासाठी. बघा कसलं वातावरण केलं नाही, एक नंबर वाटते. आणि आता शेतीची कामं पण जोरदार सुरू आहेत. आणि कालच आपण लावणीचा व्हिडिओ टाकला होता मी आपल्या चॅनलवरती, तर तो पण जाऊन बघा. तर आता जाऊया आधी फिरायला, भटकंतीला जाऊया, बघूया काय काय पाहायला मिळतंय आज पावसाळ्यामध्ये. बघा तर पावसातनं जास्वंदीच्या झाडाला फुलं वगैरे बघा किती लागले. मस्त आहे की झाडाला पाणी मिळतंय. हे बघा जाम फुलं लागलेत. तर मगाचपासून कंटिन्यू जोरात लागत होता पाऊस आणि आता कमी झालाय. तिकडं मळ्यामध्ये नांगरत आहे. तर आता थोडं मळ्यामध्ये आलोय आणि जोरदार पावसाची सर आली. बघा मळ्यामध्ये माणसं आमची काम करतायत. सध्या लावणीचे दिवस चालू आहेत आणि बघा कसला पाऊस आलाय. इकडून सगळं वाईट केलं नाही, जबरदस्त पाऊस आलाय. हे आमच्या वाडीतून येतंय, वरतून पाणी सगळं खाली. कसला फ्लो बघा आहे पाण्याला, इकडून खाली जात आहे ते. तर मी आता फिरत चाललोय खाली. जाऊया फिरत नदीवरतून फिरून येऊया. बघा किती पाणी जाते. जबरदस्त जोरदार पाऊस पडतोय. नदीमध्ये अचानक नॉर्मल पडतोय. बघा तिथे पाणी येतंय वरतून खाली. तर मी आत्ताच मगाशी कॉलेजवरतून आलो आहे आणि म्हटलं आता खालतून एक फेरफटका मारून येऊया. तर एकटाच चाललो आहे, पोरं वगैरे नाहीत, आता घरी आहेत पोरं. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे तुम्ही पण आता काही जास्त बाहेर फिरू नका पावसातून, थंडी वाऱ्यातून. तर बघा कसं वातावरण झालं आहे. पावसाळ्यात फिरायला एक नंबर वाटतं. सगळीकडं हिरवलच पाहायला मिळते. बघा कसलं वाटतं. फिरत चाललो एकटाच. हे आता पर्यावरती आलो आहे आमच्या इकडं, निंगुरगरीतला पर्या बोलतात इथं. आणि पाणी बघा किती वाहतं एकदम. एवढा पाऊस पडला आहे आणि हे पाणी वाहतंय पूर्ण खालपर्यंत. ही नारळीची झाडं बघा कसली वाटत. एक नंबर वाटतं इकडून जायला. सगळीकडे नारळीची झाडं आहेत आणि आता हे जंगल वाढलं आहे आजूबाजूला. ही वाट होती अशी, मस्त वाटतंय. उंची माडांची जवळून मापवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. तर या मित्रांनो, जेव्हा कोकण आपलंच असा
एवढा पाऊस पडतोय आणि विहीर वगैरे बघा कसली भरले, मजबूत भरले. आणि बघा किती आहे ती बेडकं बघा कसली एका रांगेत आहेत सगळी. हे बघा बेडकं बघा किती आहेत, इकडं आहेत, ती अर्धी ती तिकडं आहेत. विहीर पण भरले खूप. तर आता फिरत फिरत खाली मल्यातून खाली नदीवरती चाललो आहे. तर बघूया नदीवरती किती पाणी आलं आहे. पूर वगैरे आला असेल नदीला तर तिकडेच खाली बघायला चाललो आहे. आणि हे इकडं काल आपण लावणी लावलेली होती. हे बघा हे इथं काल हे आणि ते तिथले व्हिडिओ केला होता आपण लावणीचा. तर खाली नदीवरती जाऊया, बघूया नदीला पाणी वगैरे किती आलं आहे, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि काल पाऊस जोरदार होता त्याच्यामुळे ह्याची जी चिखल वगैरे केलेली, लावणी वगैरे लावलेली, ते काही जास्त शूट करता नाही आलं. काल खूप जोरदार पाऊस पडत होता आणि आज पण पडतोय. तर आता खाली नदीवरती आलोय. हे बघा किती पाणी वाहत आहे खाली. इकडं बोरे वगैरे बांधतायत पाण्याची, तेवढं प्रेशरनी पाणी वरतून वाहत आहे बघा खालपर्यंत. हे सगळं पावसाचं पाणी वाहत आहे. एवढा पाऊस पडलाय आज, बारीक रिमझिम रिमझिम अजून पण पडतोय. बघा किती पाणी वाहतंय. हे सगळं खालगाव, जाकादेवी, चवे इकडचे वरचे जे गाव आहेत तिकडून पाणी येते सर्व. आणि इकडं आपला गाव आहे पाठी, राईगाव. एका टायमाला एवढं पाणी वाहतंय. हा ब्रिज आहे, इथं आपण पोहण्यासाठी वगैरे येतो, पण आता खूप जास्त पाणी आहे. आणि 2-3 वर्ष झाली पावसामध्ये हा हावला होता पूर्ण ब्रिज. पूर आलाय पूर्ण नदीला. पण येते आता तिकडून. हे बघा तर आत्ताच मराठी शाळा सुटली. ही मराठी शाळा इकडं आमच्या वाडीतली 4थीपर्यंत शाळा आहे. हे बघा पोरं वगैरे निघालेत आता घरी. मराठी शाळेतले दिवस आठवले आता. हे बघा पावसातून रेनकोट छत्री घेऊन चाललेत आता घरी. तर आता दर्शनदा आला इकडून. कुठे गेलेला? मासे पकडायला. मासे कुठं आहे? मासे पकडायला गेलेला होता. हे बघा मासे पकडून घेऊन आलाय. बोयरे भेटले रे सगळी. कुठं? कोंड्यातून मासे पकडून घेऊन आलाय. तर मित्रांनो असा आजचा व्हिडिओ होता आपला. पूर्ण पावसाचा, पाऊस वगैरे जोरदार लागतोय. आता जोरदार पावसाला सुरुवात झाली. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.